अच्छा मित्रांनो, तुम्ही बघा आता पर्टिक्युलर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात बेटा, बघा बीकॉम फर्स्ट सेम बीबीए सुद्धा सेमिस्टर सेकंड एनईपी म्हणता बेटा, एनईपी ऍडव्हान्स अकाउंटन्सी आहे तुम्हाला. सेकंड सेमला ऍडव्हान्स अकाउंटन्सी, डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं चॅप्टर? डेप्रिशिएशन अकाउंट. क्वेश्चन अंक 3 मध्ये विचारले जाते. कुठे विचारले जाते बेटा तुम्हाला? क्वेश्चन अंक 3 मध्ये. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्यामध्ये कसं आहे बेटा, एक्झाम्पल नंबर हे 11 चालू आहे. आता या पहिले आपण सुद्धा ज्या फिक्स मेथड, स्टेट लाईन मेथड आणि फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड बघितलेली आहे. त्याच्यामध्ये एकच दिलेलं आहे त्यांना नाव. तर यामध्ये बघा आता आज आपण बाय रिड्युसिंग आणि डिमिनिशिंग मेथड म्हणजे एकच आहे बेटा. तुम्हाला यापैकी कोणतंही एक नाव येणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं हेच लक्षात ठेवायचं की रिड्युसिंग मेथड आहे किंवा डिमिनिशिंग मेथड आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर बघा आता व्हिडिओला आपलं गणिताला एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. तर सीमा ऑटोमोबाईल्स लिमिटेड हॅज अ परचेस अ मशिनरी. त्या व्यक्तीनं एक मशिनरी परचेस केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरती गणित दिसतच आहे. त्या गणिताचं तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रिराईट करून घ्या आणि तुमच्याकडे त्या रजिस्टरला असल्यानंतर तुम्ही ते लक्षात ठेवता. एवढे गणित एक्झाम्पल तुम्हाला जे युट्यूबवरती आपण देत आहे, हे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल पूर्ण अगर कंप्लीट केले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील, याची मला गॅरंटी आहे. ऑन 1 जुलै 2017, कधी? 2017 1 जुलै 1 जुलैला त्या व्यक्तीने ते मशिनरी काय केली? परचेस केली. फॉर रुपीज कितने में परचेस की? 60,000 ऑन म्हणजे 60,000ला 60,000ला एक मोबाईल किंवा एक मशिनरी त्या व्यक्तीने काय केलेला? परचेस केलेला आहे. तर त्या व्यक्ती द परचेस अनदर मशिनरी फॉर ₹20,000. त्या व्यक्तीने 1 जानेवारी 2018 म्हणजे दुसऱ्या वर्षी, सेकंड इयरला. कोणत्या वर्षी बेटा? सेकंड इयरला, दुसऱ्या नेक्स्ट इयरला त्या व्यक्तीनं सेकंड मशिनरी परचेस केली. द अकाउंट विल बी क्लोज एव्हरी 31 डिसेंबर. 31 डिसेंबर व्यवसायाचं, बिझनेसचं क्लोजिंग कधी आहे बेटा? 31 डिसेंबर. म्हणजे आपल्याला इथं आता 31 डिसेंबर येणार. 1 जानेवारी डिसेंबर म्हणजे जानेवारी डिसेंबर 2च महिने नाही, तर जानेवारी पासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत जेवढे महिने मंथ येत असतील तेवढे मंथ आपण बघत असतो. त्यानंतर चार्जेस 10% आहे. डेप्रिशिएशन चार्ज किती आहे बेटा? 10%. बाय रिड्युसिंग और डिमिनिशिंग मेथड प्रिपेअर मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मशिनरी अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंटची आखणी करून दिलेली आहे. या पद्धतीची डेट पर्टिक्युलर अमाऊंट. त्यानंतर नेक्स्ट पेजला तुम्ही आखणी करायची मशिनरीची डेट पर्टिक्युलर अमाऊंट हे तुम्ही काय करायची? तिथं आखणी करायची पेपरला. आणि हेडिंग बेटा, इन द बुक्स ऑफ सीमा ऑटोमोबाईल्स कंपनी लिमिटेड मशिनरी पूर्ण लिहायचं. आता माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी ती तेवढीच दाखवत आहे. त्यानंतर हेडिंग सुद्धा डेप्रिशिएशन अकाउंटला सुद्धा इथं वरती लिहायचं, इन द बुक्स ऑफ सीमा ऑटोमोबाईल्स कंपनी लिमिटेड अँड डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट आणि क्रेडिट. हे पण सुद्धा डेबिट आणि क्रेडिट. या बाजूला डेबिट दाखवायचं, या बाजूला क्रेडिट दाखवायचं. बघा आता सुद्धा मी गणित जे दिलेलं आहे तुम्हाला आळ्यामध्ये दिलेला आहे, त्याचा तुम्ही पद्धतशीर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला गणित दिलेलंच आहे एक्झाम्पल. तर आता आपण गणित एक्झाम्पल बघूया. तर बघा आता एक्झाम्पल मध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे? तर 1 जानेवारी जुलैला कधी परचेस केलेली आहे? त्या व्यक्तीने ज्या वेळेस ती परचेस केलेली असेल त्या व्यक्ती ते 1 जुलै 2017 इथे ही डेट दाखवायची. आणि जी पण मशिनरी परचेसची दाखवत असतात ती बँक अकाउंटच्या नावाने दाखवायची आहे. 60,000 किती बेटा? 60,000. रिड्युसिंग मेथड आणि डिमिनिशिंग मेथडचा अर्थ असते किंवा एन्युटी मेथड सुद्धा, म्हणजे एन्युटी दरवर्षी जी चेंज होत राहते त्याला सुद्धा म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही मशिनरी मेथड दरवर्षी जे तुम्हाला त्या ॲसेटचं जी काही व्हॅल्यू असेल, काय असेल बेटा? व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूवरती राहणार आहे. कशावरती राहणार आहे? त्या व्हॅल्यूवरती. तर व्हॅल्यू दिलेली आपल्याला 1 जुलै व्हॅल्यू या वर्षीची व्हॅल्यू आहे 60,000 म्हणजे परचेस केलेली. आता आपण लिहूया 31 डिसेंबर. हे वर्षाचं काय असते? एंडिंग बेटा. काय असते ते? एंडिंग. बाय डेप्रिशिएशन अकाउंट, स्पेलिंग पूर्ण लिहायचं तुम्ही. त्यानंतर बाय बॅलेन्स अकाउंट. ओके. यावर्षी त्या व्यक्तीने एकच मशिनरी परचेस केलेली आहे फर्स्ट, त्याच मशिनरीचं आपल्याला डेप्रिशिएशन दाखवायचं आहे. आणि दरवर्षी काय होणार आहे? डेप्रिशिएशन चेंज होणार आहे. काय होणार आहे बेटा? चेंज होणार आहे. मग 60,000 हे दोन्ही बाजूला लिहायचं. 60,000 हे वर्ष संपलं. 1 वर्षाचा आहे बेटा. सर ही एवढंच 1 वर्ष आहे? हो बेटा, जुलै. आता याने 1 जुलैला परचेस केलेलं आहे म्हणजे हे क्लोजिंग आहे. 31 डिसेंबर क्लोजिंग आहे. तर वर्ष चालू कधी झालं असेल? ते 1 जानेवारीला 1 जानेवारीला चालू झालेलं असेल.
म्हणजेच त्या व्यक्तीने डिसेंबरला अगर क्लोजिंग असेल तर जानेवारीला चालू झालं असेल त्या महिन्याचा दुसरा दिवस बघायचा, त्या महिन्याचा काय बघायचा, मंथचा नेक्स्ट डे, नेक्स्ट डे म्हणजे दुसरा डे, 1 जानेवारी, जानेवारी ते डिसेंबर, जानेवारी ते डिसेंबर. ओके बेटा. हा, मग आता इथं जुलै ते डिसेंबर आहे, मग याचा अर्थ जुलै म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 6 मंथ. मग या ठिकाणी आपल्याला 6 मंथचं डेप्रिशिएशन दाखवावं लागेल. किती मंथचं तिथं तुम्हाला मेन्शन करावं लागेल, 6 मंथचं. तर बघा बेटा, आता 60,000 वरती 10%, 60,000 वरती 10% किती येणार आहे, 6,000. मग आपल्याला 6,000 हे 12 मंथ आहे, तर 6 मंथचं किती बघा, 60,000 इंटू 10 हे पर्सेंटेज 6,000 आलं. आता 6 मंथ म्हटलं हे 12 महिने मंथला आहे, 12 मंथचा आहे नाही ना, मग याला डिवायडेड किती करायचं, 2, 3,000. आणि तसं नाही माहित करून 6,000 दुसरी स्टेप आहे, 6,000 डिवायडेड बाय 12. म्हणजे 1 मंथचं माहिती झालं आपल्याला, म्हणजे 500 रुपये महिन्यामध्ये. जसं तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या रूम मध्ये रेंट भाड्याने रूम घेतलेली असेल आणि त्या रूम मध्ये तुम्ही 500 मंथली अगर देत असाल रेंट त्या रूमचं, तर तुम्हाला पूर्ण 12 मंथ मध्ये किती द्यावं लागतील, तर 6,000 द्यावं लागतील, आहे की नाही. तर मग यालाच करायचं, तुम्ही काय करायचं, इंटू तिथे काय कर इंटू 6, 3,000 म्हणजे 6 महिन्याचं. किती महिन्याचं बेटा, 6 मंथचं, हे 3,000. मग या 60,000 मधून 3,000 काय करायचे तुम्हाला, मायनस. 60,000 मधून 3,000 काय करायचे, मायनस, म्हणजे 57,000. 60,000 मधून हे मायनस करा, 57,000. ओके. हे नेक्स्ट आता दुसऱ्या वर्षी त्याचं बॅलन्स दाखवायचं, म्हणजे या बाजूला 1 जानेवारी 2018 2 बॅलन्स सी आणि डी 57,000. वर्ष एंडिंग 31 डिसेंबर 2018 2 डेप्रिशिएशन हे डेप्रिशिएशन अकाउंट. ओके. हा, त्यानंतर बघा आता त्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, एक अनादर मशिनरी परचेस केली म्हणते तो 1 जानेवारी 2018 म्हणजे 18 दुसऱ्या वर्षी, नेक्स्ट इयरला, याच वर्षी त्या व्यक्तीनं एक मशिनरी परचेस केलेली आहे 2018ला. 2 बँक अकाउंट, काय लिहायचं बेटा इथं, बँक अकाउंट. कितीला परचेस केली त्यानं, ते 20,000 रुपीजला. कितीला परचेस केलेली आहे, 20,000 रुपीजला, 20,000ला. आणि त्यानंतर मग आता इथं बघा, आता या मशिनरीवर 57,000. आतापर्यंत आपण काय करत होतो, जेव्हा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड किंवा आपल्याला स्ट्रेट लाईन मेथड अशी दिलेली असायची, तेव्हा या दोघांची ऍडिशनल करायचं आणि त्याच्यावरती आपण काय करायचं, ऍडिशनल आहे हे 60,000 वरती, म्हणजे 60,000 वरती 10% 6,000 इथं डेप्रिशिएशन दाखवलं असतं, आणि 20,000 वरती 10% 2,000. 6 आणि 2,000 प्लस केले असते आणि ते डेप्रिशिएशन आपण मायनस केलं असतं यांची ऍडिशनल केल्यानंतर. परंतु आता या मेथडमध्ये रिड्युसिंग किंवा डिन्युशिंग मेथड, या मेथडमध्ये ते मायनस करायचं, त्याची या 6,000 वरची आकारून 10% तसं मायनस करायचं नाही. दरवर्षी चेंज होते. काय होते दरवर्षी चेंज, कोणत्या याच्यावरती, जे ऍसेटची किंमत असेल, व्हॅल्यू असेल, जे ऍसेटची काय असेल बेटा, व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यूवरती तुम्हाला ते डेप्रिशिएशन दाखवावं लागते. तर 57,000 बघा आता, 57,000 वरती 10%, या 57,000 वरती 10% किती येते बेटा, 5,700 प्लस याच्यावरती 10%. त्याच्यानंतर 20,000 वरती 10%, जानेवारी ते डिसेंबर पूर्ण 12 मंथचं येणार. 12 मंथचं किती येणार आहे, 2,000. किती येणार बेटा, 2,000. यांची करायची ऍडिशनल, यांची काय करायची ऍडिशनल, 7,700. ओके, बरोबर आहे. 5 आणि 2 7 आणि 700. त्यानंतर बघा आता बाय, इथं चुकून 2 लिहिल्या गेलेला आहे, आपण त्याला बाय करू. ओके, बाय बॅलेन्स, बॅलेन्स इथं बॅलेन्स हे अकाउंट नाही लिहायला लागत. बॅलेन्स सी आणि डी इथं असते, बी आणि डी ब्रॉड डाऊन, ते कॅरीड डाऊन, हे ब्रॉड डाऊन. बघा त्यानंतर सी डी, यांची ऍडिशनल करा, 77,000 म्हणजे 77,000. या ठिकाणी सुद्धा तेच डेप्रिस 77,000. आता 77,000 मधून 7,700 काय करायचे बेटा, आपल्याला मायनस करायचे. काय करायचे ते मायनस, 77,000
मायनस 7,700 बघा 69,300 ओके बेटा दिसते. हा हे फर्स्ट इयर हे नेक्स्ट इयर. आता या वर्षी आपल्या जो 2 मशिनरी आहेत. किती मशिनरी आहेत बेटा 2. आता ते सुद्धा 31 डिसेंबरचा दुसरा दिवस. आता 19 चालू होणार, नेक्स्ट इयर चालू होणार आता 1 जानेवारी 2019. 2019. तर आता इथं यांनी आपलं हे राहिलेलं आहे इथं बाय रिड्युसिंग बाय बॅलन्स डेनिमेशन मेथड्स टू 18. तर इथं लिहायचं राहिलं बेटा, तर आपण इथं लिहून घेऊ. जागा नाही आहे तर बघा 3 इयर करू आता आपण इथं. ओके हा 3 इयर इथं घेऊ 3 इयर त्या ठिकाणी दाखवलं आपण 3 इयर. बघा 3 वर्षासाठी तुम्ही ते मशिनरी अकाउंट काय करा रिराईट करा. बघा लिहा 3 वर्षासाठी दाखवलेलं त्यांनी. तर एक टू बॅलेन्स बी आणि डी 69,300 याचा बॅलन्स उतरवलेला आता आपण. परंतु आता कसं आहे बेटा 31 डिसेंबर 2019 बाय डेप्रिशिएशन अकाउंट. आता इथं जे डेप्रिशिएशन येणार ते डेप्रिशिएशन 69,300 वरती दाखवायचं. म्हणजे कारण की दोन्ही मशिनरीचं ते मायनस केल्यानंतर या मशिनरीचं 69,300 दोन्ही पण ऍडच आहेत ना. मग याच्यावरती आपल्याला 10% दाखवायचं. आता किती येणार आहे बघा 69,000 वरती 69,300 वरती 10%. तर ते येणार 6,000. बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला 69,300 इथं दाखवलेला 69,300 वरती 10%. तर मग 69,000 याच्यावरती 10% किती येणार आहे 6,930. आता बघा तुम्हाला वाटत असेल की सर हे चुकलं की बरोबर आहे हे. काही जण किंवा काही समजा कशावरती किंवा तुम्हाला कॉलेजवरती किंवा तुम्ही ट्युशन लावलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करतील की पहिले 57,000 वरती किती काढलेला तुम्ही 5,700. मग ही अमाऊंट याच्यामधून मायनस करा. काय करा बेटा मायनस. मग जे येणार त्याच्यावरती तुम्ही डेप्रिशिएशन करा. 20,000 मधून 200,000 मायनस करा. किती जातात 18,000. मग 18,000 वरती इथं आपल्याला आलेलं डेप्रिशिएशन. मग 18,000 वरती 10% 1,800. मग त्या दोघांची करा ऍडिशनल. त्या दोघांची काय करा ऍडिशनल. तर ती ऍडिशनल अगर करसान तर ही एवढीच येणार डेप्रिशिएशनची. हे अशीच येते. मग त्याच्यापेक्षा सोपी पद्धत जे तुमची अमाऊंट आलेली असेल याच्यावरतीच तुम्ही काय करा सध्या ते डेप्रिशिएशन दाखवा. एकदम सोपी पद्धत. ते घुमून फिरून टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता मग इथं लिहा बेटा बाय बॅलेन्स सी आणि डी 3 वर्षासाठी जा आता आपल्याला 69,300 काय करसान 300 हे 69,300 याच्यामधून ही अमाऊंट काय करायची बेटा मायनस 69,300 मधून ते मायनस करायची 6,930 ते 62,370 ही अमाऊंट काय करायची आता दुसऱ्या नेक्स्ट तुम्हाला ते बॅलन्स दाखवायला लागेल वर्ष 2022. हे बॅलन्स उतरवणे खूप जास्त महत्वाचं असते तुम्हाला. वर्ष संपलं तुमचं 62,370 आणि हे इथून करायचं बेटा तुम्हाला क्लोज. काय करायचं आहे ते क्लोज करायचं. तुम्हाला ते इथं क्लोज करणे आवश्यक आहे इथं कारण की हे बॅलन्स जे असते ते तुम्हाला शेवटी खाली दाखवणे आवश्यक राहते. आलं का लक्षात बेटा. नाही तुमच्या लक्षात नसेल आलं तर मला कमेंट्स करा, मेसेज करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि जेवढे तुमचे काही मित्र असतील त्यांना सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला काही अडचण आल्यास मला कॉल करा. ओके बेटा. एवढंच आहे की फक्त दुपारी 3च्या नंतर कॉल करायचा. आणि आपल्या ऑनलाईन बॅचेस सुद्धा घेतल्या जातात. ऑनलाईन बॅचेसमध्ये सुद्धा आपल्याला एकदम कमी याच्यामध्ये शिकवले जाते. काही जास्त फी नाही आहे, फक्त 500 रुपये फी आहे पूर्ण सब्जेक्टची म्हणजे एका सब्जेक्टची. ओके आलं लक्षात बेटा. तर तुम्ही बघू शकता. आता त्यानंतर आता बघूया आपण डेप्रिशिएशन अकाउंट आहे की नाही. तर डेप्रिशिएशन अकाउंट एकदम सोपी आहे. वर्षाच्या शेवटची तारीख दाखवायची. कोणती दाखवायची बेटा वर्षाच्या शेवटची. पहिल्या वर्षात 2 मशिनरी अकाउंट किती आहे डेप्रिशिएशन आपलं पहिल्या वर्षाचं 3,000 आहे. किती आहे बेटा 3,000. मग 3,000 दाखवून द्यायचं.
त्यानंतर 31 डिसेंबर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं सुद्धा लिहायचं 3000, इथं लिहायचं 3000, इथं सुद्धा लिहायचं 3000. संपलं वर्ष. पुन्हा खाली लिहायचं 31 डिसेंबर 2018. अगर डेप्रिशिएशनच अकाउंट तुम्हाला कधी विचारलेलं असेल तर सगळ्यात सोपी आहे डेप्रिशिएशन अकाउंट. इथे आहे दुसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन 7700. 7000 बेटा 700. बघा इथं लिहायचं 7700. 31 डिसेंबर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 7700. आणि इथं खाली काय करायचं बेटा ते क्लोज करायचं 7700. 7700 काहीच कठीण नाही एकदम, फक्त तसंच लिहायचं आहे. शेवटी 31 डिसेंबर 2019 टू मशिनरी अकाउंट किती आलेला बेटा शेवटी तिसऱ्या वर्षी 6930. मग इथं दाखवायचं 6930. 6930. 31 डिसेंबर 2019 इथं 18. बघा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 66,930. दरवर्षी काय आहे बेटा हे रिड्युसिंग मेथड आहे, म्हणजे डिमिनिशिंग मेथड. याला सुद्धा काय करायचं बेटा क्लोज करायचं. काय करायचं बेटा क्लोज करायचं. व्हिडिओ स्क्रीनशॉट काढला बेटा. ओके स्क्रीनशॉट काढला ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं ते गणित बघा. तुम्हाला ज्या गणितामध्ये तुम्हाला हे जेवढी पूर्ण माहिती मी वाचून दाखवलेली आहे, समजून सांगितलेली आहे, आणि याच पद्धतीचं तुम्हाला डेप्रिशिएशन येणार, या पद्धतीचं मशिनरी अकाउंट येणार. समजा डेप्रिशिएशन अकाउंट नसेल विचारलं, मशिनरी अकाउंट नसेल विचारलं, डेप्रिशिएशन विचारलं असेल तर डेप्रिशिएशन अकाउंट एवढं सोडवायचं बेटा. 4 मार्काला सुद्धा येते. फक्त तुम्हाला एवढं सगळं मोठं गणित विचारते नाही. तुम्हाला ते फक्त डेप्रिशिएशन. मग दरवर्षीचं ज्यावेळी बॅलन्स असेल त्याच्यावरती डेप्रिशिएशन काढायचं आणि हे रफ मध्ये करायचं डायरेक्ट शॉर्टकट मध्ये. आणि मशिनरी अकाउंट विचारलं तर फक्त मशिनरी अकाउंट सोडायचं, एवढंच करायचं. खूप जास्त ते विचारत नाहीत. ते होऊ शकते एखादी थेरी सुद्धा विचारू शकतात त्यामध्ये. ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ काय करा सेंड करा. काही तुम्हाला विचार असेल तर मला कॉल करायचा, मेसेज करायचा. ओके जय हिंद जय महाराष्ट्र.